असं केलंय गणेश गल्लीला बघू शकता. जेव्हा तुम्ही रायगडला जाल तेव्हा नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, मी आलो आहे लालबागला, चिंचपोकळीला आलो आहे. तर असं आहे, इथे बघू शकता सर्व गणपती दर्शनाला आलो आहे. तर जिथे ते दर्शनाला जाऊ ते सर्व काय तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप सुंदर सुंदर गणपतीसुद्धा दाखवतो. तर शेवटपर्यंत ब्लॉगला बघत राहा. तर गणपती बाप्पा मोरया. तर चला आता जाऊयात. आणि ताई आहे तिथे रुद्र आणि इथे मी. तर चला आता जाऊयात पटापट. चिंतामणी प्रशांत कदम एक साइड दर्शन चालू ठेवा. मला मंडळी झालं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन. डोळे भरून आले, एकदम भारी दर्शन भेटलं आणि खूप जास्त क्राऊड आहे त्यामुळे थोडा टाइम लागतोय. तर आता बघूयात कुठे जायचं ते. गणेश गल्लीने तर मुंबईचा राजा बघायला जाऊ. खूप क्राऊड आहे त्यामुळे पॉसिबल होत नाही व्यवस्थित दाखवायला. रुद्राला विचारा किती क्राऊड आहे. कारण आम्ही कसं जातोय आतमध्ये. तर ठीक आहे, जाऊयात पुढे. चेंबाचेंब पूर्ण, तरी पण आम्ही ओळखीवर गेलतो तिथे. तर ठीक आहे, झालं दर्शन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. तर चला आता पुढे जाऊया. मंडळी, इथे सुद्धा एक गणपती बसला, असं डेकोरेशन हे बघू शकता. तर चला इथे सुद्धा आपण दर्शन घेऊयात. तुम्हाला पण दाखवतो, सुंदर अशी मूर्ती आहे. तर चला जाऊयात. गणपती बाप्पा मोरया. तर ठीक आहे मंडळी, झालं दर्शन. जेवढे गणपती पॉसिबल होतात दाखवायला तेवढे दाखवतोय. नगरी बघू शकता अशी असते गणेश उत्सवाला. फुल क्राऊड. इथे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट आहे. फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड. तर चला मंडळी, जातोय आता आम्ही काळा चौकीचा राजा बघायला. इथे पण असं केलंय, सगळीकडे सजावट आहे अशी मस्तपैकी, लाइटिंग वगैरे. आणि फुल क्राऊड आहे इथे लालबाग नगरीमध्ये. तर मंडळी, बळालेश्वर गणपती आणि महागणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं, बघितलंच. तर आता आम्ही जातो लालबागला. मूक दर्शन घेऊयात, बघू कसं पॉसिबल होतं तसं दर्शन घेऊयात. तुम्हाला सुद्धा दाखवतो, तर बघत राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मंडळी झालं दर्शन, लालबागच्या राजाचं मुख दर्शनच झालं. बाई बापावर श्रद्धा होती त्यामुळे दर्शन झालं. तर ठीक आहे, आता जाऊयात आपण गणेश गल्लीचा गणपती बघायला, मुंबईचा राजा. तर चला. खूप मजा आली, खूप दर्शन झालं. हां, खूप म्हणजे खूप जास्त टाईम बाप्पाच्या समोर उभा होतो. तर चला जाऊयात गणेश गल्लीचा राजा बघायला. क्राऊड आहे, फुल क्राऊड. मंडळी असं केलंय गणेश गल्लीला, बघू शकता. जेव्हा तुम्ही रायगडला जाल तेव्हा असं दिसेल तुम्हाला. ओ भाईसाहेब, किती सुंदर वाटतंय, बघू शकता. खूपच सुंदर, खूपच सुंदर. जेव्हा रायगडावरती तुम्ही जाता तेव्हा असा प्रवेशद्वार दिसतो. आवळे आहेत. खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमी रहरा करताची बाजीराजा. चला मंडळी, तुम्ही बघितलं अतिशय सुंदर दर्शन झालं. गर्दी होती थोडी, पण काय नाही, व्यवस्थित सगळं शूट घेतलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर आता आम्ही निघतोय. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, सर्व गणपती तुम्हाला बघायला भेटलेच. तर आता आम्ही निघतोय आणि आम्ही घरी चाललेलो, पण बाप्पावर श्रद्धा होती त्यामुळे सर्व गणपतींचं दर्शन भेटलं, लालबागच्या राजाचं सुद्धा भेटलं. तर चला आता जाऊयात आपण. ट्रेन बघूयात भेटते की नाही आणि घरी जाऊयात. तर चला. भागो, ट्रेन जाएगी, भागो. चल, थँक्यू. थँक्यू. सेल्फी आयफोन घेऊन फिरतोय, बोलते पैसे नाही. मला ते थँक्यू आम्हाला एवढ्या रात्री सोडल्याबद्दल. भेटू. हां, ओके. गुड मॉर्निंग गाईज. तर मंडळी रात्री आम्ही आलो आणि भरपूर टाईम झाला, कारण रात्रीची लास्टची ट्रेन होती. फटाफट धावपळीमध्ये निघालो आणि इथे येऊन चार्जिंगच माझी ऑफ झाली बॅटरी फोनची. तर ठीक आहे, काय नाही, सर्व गणपतीचं दर्शन घेतलं. तुम्ही बघितलंच, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मी होतो, रुद्र, ताई आणि ताईचा जॉबवरचा एक मित्र होता, म्हणजे दादा होता तो. त्यांनी सर्व गणपतीचं दर्शन आपल्याला घडवलं. तर ठीक आहे, थँक्यू सो मच. तर तुम्हालासुद्धा बघायला भेटले सर्व गणपती आणि फुल क्राऊड होता. त्या क्राऊडमधून आम्ही तो क्राऊड बघून घरी जाणार होतो 1-2 गणपतीचं दर्शन घेऊन, पण बाप्पावरची श्रद्धा होती आणि ती श्रद्धा ठेवून मी आलतो गणपती दर्शन घ्यायला. तर सर्व गणपतीसुद्धा बघून झाले आणि दर्शनसुद्धा घेतलं. तर गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत